श्री स्वामी समर्थ मंडळी, माझं नाव प्रतीक्षा आणि हा आहे माझा 15वा व्लॉग यूट्यूबवरती. मी इन्स्टालाही आता अपलोड करते आहे. आणि त्यानंतर मी पटकन बाहेर आले तर काय मम्मीने शेणाचा सडा मारून ठेवला होता अंगणामध्ये. आमच्याकडे आणखीन पण शेणाचा सडा मारला जातो आणि 2 रूममध्ये शेणाने सारवलंही जातं. छान वाटतं तसं पण. आणि त्यानंतर मी पटकन माझे केस वगैरे बांधून घेतले, ब्रश करायला घेतला. ब्रश करून पटकन मी चहा घेतला गरम गरम, कारण खूप थंडी आहे. थंडीमध्ये चहा तर म्हणजे इम्पॉर्टंटच आहे. त्यामुळे चहा घेतला. चहा घेऊन आवरून आम्ही निघालो आमच्या कामाला, म्हणजेच मी माझ्या शॉपला आणि मुलगा त्याच्या स्कूलला. बाबा गाडी चालवत होते आज, त्यामुळं मग मला व्हिडिओ करता आला. मी गेले, झाडू वगैरे मारलं. स्टुडंट येऊन बसली होती, तिला म्हटलं बस, आणि तिला तिचं काम दिलं. आणि त्यानंतर मी माझं जर्किंग वगैरे काढून घेतलं. पण आज झालं असं माझ्यासोबत की कौतुक हे नेहमी दूरचे करतात, हे बरोबरच आहे. आज परत एकदा माझ्यासोबत तसंच झालं. एक दादा आले, साईडला आले होते बॅटरी रिपेअर करायला त्यांच्या गाडीची. आणि एकदम मध्ये आले आणि म्हणाले की ताई तुम्ही रील म्हणजे व्हिडिओ करताय ना? मी म्हणलं हो दादा. तर म्हणाले खूप छान करताय व्हिडिओ आणि असंच करत राहा, स्वामी आहेत आपल्या पाठीशी आणि असंच पुढे जाल तुम्ही, आणि तुम्हाला माझ्याकडनं शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. तुम्ही असेच व्हिडिओ वगैरे करत जा आणि छान आहेत व्हिडिओ, असं म्हणून ते त्यांनी मला असं माझं कौतुक केलं आणि मला खरंच छान वाटलं. त्यानंतर मी थँक्यू म्हणाले आणि ते गेले. त्यानंतर माझे कस्टमर आले. कस्टमरचा ब्लाऊज वर्क केला होता मी. त्यांना खूप छान वाटलं वर्क बघून आणि खूप आवडलं त्यांना. वर्क जसं पाहिजे होतं तसंच झालं होतं. त्यानंतर त्यांनी मला माझं पेमेंट दिलं. पेमेंट आलं की खूप छान वाटतं, म्हणजे केलेलं कष्ट पण म्हणजे भारी वाटतं, म्हणजे छान वाटतं. मग त्यानंतर मला बोर होत होतं, मी अशीच बसलेली. मग मुलाचा टाईम झाला स्कूलला घ्यायला जायचा. मग त्याला स्कूलमध्ये गेली घ्यायला. त्याला बोलवलं मावशीने. त्यानंतर त्याच्या स्कूलमध्ये गेम चालू होते मुली गेम खेळत होत्या. त्याचा गेम ऑलरेडी झाला होता, त्यामुळे तो आला. नंतर मी आले माझ्या क्लासमध्ये परत. मग त्यानंतर माझ्या फ्रेंड्स आल्या होत्या. त्यांना व्हिडिओमध्ये नाही घेतलं, कारण त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला. त्यामुळं ठीक आहे, मग मी घेतलं त्यांच्यासोबत. थोड्या गप्पा मारल्या. त्या गेल्या 4-4:30ला. आज माझ्या तशा मला 3 फ्रेंड भेटलेल्या, ते पण असं काही न सांगता छान वाटलं. असं तसा माझा वेळ निघून गेला पटकन. आणि त्यानंतर मी माझं आवरून निघाले, कारण वाजले होते 6. त्यामुळं बाबा आले होते घ्यायला. मग बाबांना सांगितलं शॉप बंद करते, थांबा. शॉप बंद केलं आणि मग मी निघाले घरी यायला. आणि असा होता माझा आजचा दिवस. उद्या भेटू, बाय बाय.